नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. नुकतंच देशाचं बजेट सादर झालंय. अर्थसंकल्प म्हणतो आपण त्याला. मला खरं तर अर्थसंकल्पावर काहीच बोलायचं नाहीये, पण मोदींच्या राजकारणाचं बजेट जरा नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मोदी कसं बजेट मांडतात राजकारणाचं. देशाचं बजेट निर्मला सीतारामन यांनी मांडलंय, त्याची आखणी केली आहे. पण मोदींच्या राजकारणाचं बजेट काय असतं जरा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे कुठून कमवायचं, कुठे गमवायचं, कुठे सवलत द्यायची, कुठे जास्त खर्चायचे, हे जसं अर्थकारणात ठरवावं लागतं ना, तसं राजकारणात देखील ठरवावं लागतं. माणसांची बेरीज कुठे करायची, माणसांची वजाबाकी कुठे करायची, वजाबाकी करताना ती कशी करायची, कमवताना ते कसं कमवायचं, स्वतःच कमवायचं की मार्फत कमवायचं, हे सगळं ठरवावं लागतं राजकारणामध्ये. म्हणजे प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, जसे तिकडं असतात ना तसे इकडं पण असतात. प्रत्यक्ष माणसं मिळवणे, अप्रत्यक्षरित्या मिळवणे, म्हणजे दुश्मनांना, विरोधी पक्षाला नुकसान होईल अशा स्वरूपाचा एखादा आणखी पर्याय उभा करणे, ही सगळी राजकीय बजेटची भाषा असते. मी बजेट हा शब्द यासाठी वापरला की देशाचं बजेट सुरू असताना एक 2-4 गोष्टींची चर्चा अजून घडत होती. म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष बिर्ला यांची भेट शरद पवारांनी घेतलेली होती आणि शरद पवारांनी त्यासोबत संरक्षण मंत्र्यांच्या पण बैठकीला हजेरी लावलेली होती. बिर्ला यांची पवारांनी भेट घेणं, संरक्षण मंत्र्यांची भेट घेणं आणि त्यानंतर त्याच वेळेला सेम टाइम मध्ये एक गोष्ट घडत होती आणि ती गोष्ट म्हणजे लक्षद्वीपच्या खासदारांच्या अपात्रतेनंतर लागलेली निवडणूक आयोगानं थांबवली होती. याच लक्षद्वीपच्या खासदारावर दिलेली शिक्षा ही केरळ उच्च न्यायालयानं रद्द केली होती, स्थगिती दिली होती आणि त्यानंतर ती निवडणूक थांबली. या सगळ्या प्रकारामध्ये एक चर्चा वाढू लागली की शरद पवारांचं मोदींच्या सोबत जुळतंय का, म्हणजे पवार मोदींच्या सोबत जुळवून घेणार आहेत का, ही चर्चा वाढली. मग पवारांच्या सोबत मोदी जुळवून घेणार असतील तर मग आम्हाला काय करायचंय असं म्हणणारा मोदींचा एक्स्ट्रीम चाहता वर्ग थोडासा नाराज झाला. मग बघा, पवार काहीही करू शकतात, ते मोदींच्या सोबतही जाऊ शकतात, उद्धव ठाकरेंनी सावधान व्हावं, अशा आशयाच्या कंड्या पिकवणारा, मधलं बोट लावणारा आमच्यासारखा वर्गही जागा झाला. प्रत्येक जण या भेटीची आपापल्या पद्धतीनं मांडणी करू लागले. आता माझ्या समोरचा एक मोठा प्रश्न असा होता की मोदींच्या बजेटमध्ये पवार कुठे बसतात, पवारांचं राजकारण कुठे बसतं मोदींच्या बजेटमध्ये, हा प्रश्न माझ्या समोरचा होता. पहिला प्रश्न हा आहे की अशा स्वरूपात कुठे बसतात हे विचारण्यापूर्वी पवारांची मोदींना खरंच गरज आहे का, असेल तर ती कशासाठी, या प्रश्नाची उत्तरं शोधायला हवीत. मग पवार मोदी हे कॉम्बिनेशन परत जुळणार आहे का, हे लक्षात ठेवायला हवं. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायला हवी की पवार आपल्या स्वभावाप्रमाणे एकाशी निष्ठावान राहतात का, म्हणजे आपल्या घेतलेल्या निर्णयावर कायम राहतात का. कारण काँग्रेसमधून नाराज होऊन समाजवादी काँग्रेस स्थापन करणारे पवार, त्यानंतर राजीव गांधींच्या हातापाया पडून पुन्हा काँग्रेसमध्ये स्वतःला विलीन करणारे पवार, पुन्हा नाराज होऊन राजीव गांधीच्याच बायकोवरती नाराज होऊन आपला संताप काँग्रेस म्हणजे एनसीपी स्थापन करणारे शरद पवार, याच एनसीपी कडून भाजपला 2014ला पाठिंबा देणारे पवार, 2019ला भाजप नकोच असं म्हणत शिवसेनेला पाठिंबा देऊन त्यांना मुख्यमंत्री करणारे पवार, कधी मोदींच्या जवळ जाणारे पवार, कधी मोदींना शिव्या घालणारे पवार, अशा बेभरवशाच्या फलंदाजाला घेऊन कोणता कर्णधार आपली राजकीय खेळी करायला निघेल. म्हणजे जे येणारच नाही किंवा जे बदलू शकतं अशाचा अंदाजपत्रकात समावेश नसतो. त्यामुळे मोदींच्या बजेटमध्ये पवार असतील असं मला वाटत नाही. पुढे पवारांना घ्यायचंय तर कशासाठी सोबत घ्यायचंय हा प्रश्न आहे. म्हणजे पवारांची शक्ती काय आहे, तर पवारांची शक्ती ही अन्य लोकांनी केलेल्या कौतुकाची आहे. म्हणजे पवारांच्या बरोबर त्यांच्या महिरपामध्ये, त्यांच्या मांदियाळीमध्ये एक माध्यमातला वर्ग आहे, HMV पत्रकारांचा, जो सातत्यानं पवार एक जादू आहे, पवार एक ताकद आहे, पवार एक हे आहे, पवार एक ते आहे म्हणत असतो. पवार इज अ डॅम लुजर ही वस्तुस्थिती मोदींना माहित आहे. कारण त्यांनी जेव्हा जेव्हा आपला पक्ष स्थापन केलाय
समाजवादी काँग्रेस सारखा पक्ष स्थापन केला. त्यावेळी सत्ता आलेली पुन्हा त्यांच्या पक्षाकडून त्यांना मिळवता आलेली नाहीये. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. 2004चा एक अपवाद एका जागेनं पुढे असल्याचा वगळला तर 1 नंबरवर होता आलेलं नाहीये. पवार हे आपल्या सामर्थ्यावर महाराष्ट्रात फार तर डावात घे नाहीतर गोट्या उचल अशा मानसिकतेत असू शकतात. माहिती ना तुम्हाला ते डावात घेणे तर गोट्या उचल म्हणजे दादा असतो एक असा उपद्रवी मुलगा असतो. दादा म्हणजे उपद्रवी मुलगा असतो आणि तो उपद्रवी मुलगा गल्लीमध्ये पोरांना गोट्याचा खेळ चालू असतो तेव्हा तो खेळू देत नाही. तो म्हणतो एक तर मला डावात घे नाही तुझ्या गोट्या उचल, खेळ मोडून टाकतो. बरं याला डावात घेऊ नये तर हा मध्ये दगड टाकू शकतो, मध्येच लाताना डाव असा फिसकटून टाकू शकतो, हाताने फिसकटून टाकू शकतो. त्याच्यापेक्षा घ्या बाबा डावात, याला 2-4 गोट्या जिंकून जाईल असं म्हणून एखाद्या गल्लीतल्या व्रात्य मुलाला खेळात घेतलं जातं. तसं शरद पवारांचं डावात घे नाहीतर गोट्या उचल हे ब्रीदवाक्य असल्यामुळं पवारांना सत्तेच्या डावात अनेक जण समाविष्ट करून घेत आलेले आहेत. आता मोदींना असा व्रात्य मुलगा आवडेल का? तर नाही. त्यामुळे मोदी पवारांची अशी उपयोगिता जे भाजपला यश मिळवून देऊ शकेल अशी नाहीये. मग शिवसेनेला संपविण्यासाठी पवारांना मोदी जवळ करतायत का? असं काही आहे का? मुळात शिवसेनेला संपवायला पवारांची गरज काय? अहो जिथे गुळानं माणूस मरणार आहे तिथे विष वापरायची काय आवश्यकता आहे? शिवसेना संपविण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे एकटे बस झाले की. त्यांच्या मदतीला त्यांची शक्ती नसेल तर चिरंजीव आहेतच की आदित्य ठाकरे. शिवसेना संपविण्यासाठी त्यांची गरज काय आहे? 0 आहे. त्यामुळे तिथे त्यासाठी ते जवळ घेतील याची शक्यता नाही आहे. म्हणजे मला मागचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं ज्यावरती आपण व्हिडिओ केलाय. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेसाठी चंद्रकांत खैरे वाटेल ते करायला तयार. म्हणजे ते आदित्य ठाकरेच्या पाया पडताना देखील आपण बघितलेलं आहे. ते नेते आहेत. या चंद्रकांत खैरेच्या मुलानं एका व्यक्तीकडून 2 लाख रुपये पैसे घेऊन खर्चा पाण्याचे, लाच म्हणत नाही मी, एक बदली करायला सांगितली. वनमंत्र्याचा चार्ज असताना उद्धव ठाकरे ते बदली करू शकले नाहीत. त्यांच्यासोबत कोण राहील? त्यामुळे शिवसेना संपवायला पवारांची गरज आहे असं नाही. म्हणजे पाखरांची शिकार करायची असेल तर तोफ घेऊन जायची नसते, एक बाण सुद्धा करू शकतो. बाणानच पाखरांची शिकार होते हे आपण अनुभवलंय. आता योगायोग बघा, बाण, धनुष्य, पाखरू, शिकार जाऊ दे तिकडे, चला. त्यामुळं शिवसेना संपवायला पवारांची आवश्यकता आहे असं अजिबात नाही. मग पवारांच्या सांगण्यावरून मोदी काही करतायत. म्हणजे मुळात केरळ उच्च न्यायालयाचा निकाल आहे म्हणून निवडणूक थांबली आहे, त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळं. याचा कनेक्शन एबीपीनी बातमी करून पवारांशी जोडलं. एबीपीनी बातमी करून पवारांशी जोडलं. आता हे असं होणार असेल, म्हणजे अशी जवळीक पवारांशी साधली जाणार असेल तर शिखर बँक घोटाळा आणि साखर घोटाळा याची पुन्हा एकदा चौकशी करण्याच्या निमित्तानं सीबीआय आणि ईडीला याच्या मागे लावून शरद पवार, अजित पवार आणि पवार कंपनीचा बीपी वाढवण्याचं काम मोदी का करतील? दोन्हीकडे नाही ना होणार. जवळ तर करायचंय, बीपी तर वाढवायचा, असे उद्योग का करतील? आपल्या सगळ्यांच्या मनात अजून एक प्रश्न आहे. अजून एक प्रश्न असा आहे की एवढं सगळं नको आहे तर मग मोदी पवार आणि कंपनीवर कारवाई का करत नाहीत, आत का टाकून देत नाहीत? मी एक उदाहरण दिलं होतं बघा गोट्याचं. डावात घेणे तर गोट्या उचल. ही अशी मुलं ना आपल्याला खेळात घेतलं नाही की असा काही त्रागा करतात की गल्लीतल्या माणसांची सहानुभूती त्या पोराच्या बाजूनी जाते. म्हणजे उगाच आपला शर्ट फाडून घेतील, गोंधळ करतील, बघून घेतो म्हणतील आणि मग पालक अवतरले की बघा यानं मला मारलं, हा असा करतो, तसं करतो, असा गलका करतील. पवारांच्या वरती ज्या क्षणी थेट कारवाई होईल कोणत्याही पवारांच्या वरती, तेव्हा बघा 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 राजकारणाचं सुडबुद्धी कशी चालली आहे, आमच्यावरती ही कारवाई करणं चाललं आहे असं म्हणून त्याचाही राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होईल आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न होईल. महाराष्ट्रात जातीय राजकारणाचं एक मोठं प्रस्थ पवार निर्माण करू शकतात आणि त्यामुळं कदाचित आताच्या घडीला थेट कारवाई करणं टाळलं जात असेल.
बरं, मोदींना हे पण चांगलं माहित आहे की पवार ज्यांच्या सोबत गेले त्यांना यश मिळालेलं नाहीये, मग ज्यांच्या सोबत आहेत त्यांना यश मिळणार नाही असं गणित असेल तर बरं आहे ना. तुम्ही बघा ना, पवार काँग्रेसच्या सोबत गेले, म्हणजे तुम्हाला मागे मी आकडे सांगितले, प्रत्येक वेळेला सांगतोय आणि त्यावर एक वेगळा व्हिडिओ पण करतोय. पवार काँग्रेसला सोडले, काँग्रेसच्या सोबत गेले, 1985च्या नंतर प्रवेश केला, आपल्या 54 आमदारांच्या सहित काँग्रेस सोबत गेले. काँग्रेस झपकन कमी आलं, काँग्रेस 141 वर आलं पुढच्या निवडणुकीमध्ये, आणि पुढच्या निवडणुकीत 1990ला 141 वर आलं, 95ला सत्ता गेली, 98ला पवार गेले. पवार निघून गेल्यावर काँग्रेस पुन्हा नंबर 1ला आलं, पण पवार पुन्हा काँग्रेस सोबत आले, काँग्रेसची सत्ता आली, पण काँग्रेस तिथून जे खाली 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 येत आली आहे ते आता काँग्रेस महाराष्ट्रात शिल्लक राहते की नाही या स्थितीवर आली आहे. काँग्रेसचा महाराष्ट्रात मागच्या वेळेला एकच खासदार निवडून आलाय, धानोरकर. त्याच्या आधी अशोक चव्हाण, आता धानोरकर. इतकी वाईट अवस्था असते का हो कुठे? पवार काँग्रेसच्या सोबत गेले, काँग्रेसची वाट लागली. पवार शिवसेनेच्या सोबत गेले, शिवसेनेची वाट लागली. आले होते तेव्हा 55, उरलेत फक्त 15. क्या बात है ना. पवारांच्या या गुणांची ओळख देखील मोदींना आहे. त्यामुळे उगाच मोदी पवारांना सोबत घेऊन काही नवा डाव टाकतील ही सुद्धा शक्यता वाटत नाही. केवळ जातीय विष पसरवू नये यासाठी काही गोष्टी हँडल केल्या जातात. डाव मोडू नये यासाठी काही मुलांना डावात घेऊन खोटं खेळलं जातं आणि 2-4 गोट्या जिंकल्याचा आनंद दिला जातो. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, ते सांगतो म्हणजे मोदींच्या राजकीय बजेटचा अर्थ आपल्याला कळून येईल. संस्कृतमधलं सुभाषित असं आहे, दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. उदाहरण सुद्धा दिलंय, मुख प्रक्षालनात पूर्व गुद प्रक्षालन तथा. दुर्जनाला पहिल्यांदा नमस्कार करावा, सज्जनाला नंतर केला तरी चालतो. सज्जनाला उशिरा नमस्कार केल्याचा राग येत नसतो, दुर्जनाला मात्र नंतर केल्याचा प्रचंड राग येतो. नमस्कार केला नाही तरीही राग येतो, म्हणून दुर्जनाला पहिल्यांदा नमस्कार करावा, सज्जनाला नंतर केला जातो. कसं? आपण सकाळी तोंड धुण्याच्या आधी काय धुतो तसं. म्हणजे चुकीच्या गोष्टी पहिल्यांदा करून टाकून मोकळं व्हावं, चांगल्या गोष्टी नंतर केल्या तरी चालतात. म्हणून कदाचित हे जवळ करणं चाललेलं असावं का, असा प्रश्न मला पडतो. मोदींच्या राजकीय बजेटचा अर्थ मी तरी असा लावतो, तुम्ही कसा लावताय तुम्ही ठरवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.